गेल्या 5-6 वर्षाचा आपण जर आढावा जर घेतला आपण तर सातत्यानं भारतामधलं कापसाचं क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे. जे 130 लाख हेक्टर क्षेत्र होतं 4 वर्षापूर्वी ते आता ह्या वर्षी 113 लाख हेक्टर क्षेत्र झालं आणि त्यावेळेला उत्पादकता जी 456 किलो रुईची होती आता ती 430 किलो रुई पर हेक्टरची उत्पादकता झाली आणि या वर्षी असा अंदाज आहे की कापसाचं क्षेत्र निदान 10 ते 12% क्षेत्र कमी होणार आहे. म्हणजे 113 लाख वरनं जवळपास ते 100 लाखापर्यंत ते स्थिरावेल असं वाटतंय. नमस्कार, मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. कापूस पीक जर म्हटलं तर हा नगदी पीक आणि पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचं उत्पादन होतं आणि बहुतांश शेतकरी जे आहेत कापसाचं उत्पादन जे घेत असतात, खास करून मराठवाडा असेल, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र ह्या भागात कापसाचं उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसात लावतात आणि येता हंगाम जो आहे आता काही दिवसांनी कापूस पेरणीला उन्हाळी कापूस नंतर खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पण मात्र यंदा एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय की कापसाचा पेरा हा घटण्याची शक्यता आहे. याचं प्रमुख कारण जर बघितलं की जे बीटी कॉटन जे आलेलं आहे त्या गेल्या अनेक वर्षापासून याचं नवीन संशोधन झालेलं नाही आणि बोंडअळी असेल आणि पावसाचं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जो फटका बसलाय त्यातल्या त्यात भाव जो आहे तो त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. तसंच सरकारचं धोरण जे आहे ते कापसाच्या विरोधात आहे का असा एक आवाज जो आहे शेतकऱ्यांकडून उठवला जातो. मजुरीचा एक प्रश्न आहे. तसंच ज्या गाठी ज्या आहेत त्या उठाव जो आहे तो त्या प्रमाणात नाही. त्यामुळे एक संकट सुद्धा महाराष्ट्राला किंवा भारताला उद्भवू शकतं कारण कापसाच्या आयात सुद्धा ही वाढू शकते असं एक चित्र आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर यंदा कापसाचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र घटणार आहे. आपल्यावर या संदर्भात चर्चा करण्याला कापूस तज्ज्ञ जे आहेत जडे सर आहेत, बीडी जडे सर आहेत. त्यांचा बराच अभ्यास आहे कापसावर. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण केलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना ते आपल्या माध्यमातून सांगत असतात आणि या संपूर्ण विषयावर नेमकी कापसाचं पेरा वाढवावा किंवा न लावावा, दुसरे पिकं कुठले घ्यावे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत. जडे सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स किसान मध्ये. सर, अशी आता एक आकडेवारी जी समोर येते, कृषी विभाग जो आकडेवारी गोळा करत असतो की कापसाचं उत्पादन जे आहे, जे लागवड जी आहे ते घटण्याची शक्यता आहे. काय याचं प्रमुख कारण आहे? तुम्ही याच्याकडे कसं बघतात? काय याच्या मागचं कारण आहे? नमस्कार शेतकरी बंधू, मी डॉक्टर बी.डी. जडे. मी सिनियर सायंटिस्ट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ॲग्रोनॉमी एक्सटेन्शन अँड ट्रेनिंग डिव्हिजनचा जैन इरिगेशनमध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करतोय आणि कापूस पिकामध्ये गेल्या 35 वर्षापासून मी काम करतोय. गेल्या 5-6 वर्षाचा आपण जर आढावा जर घेतला आपण तर सातत्यानं भारतामधलं कापसाचं क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे. जे 130 लाख हेक्टर क्षेत्र होतं 4 वर्षापूर्वी ते आता ह्या वर्षी 113 लाख हेक्टर क्षेत्र झालं आणि त्यावेळेला उत्पादकता जी 456 किलो रुईची होती आता ती 430 किलो रुई पर हेक्टरची उत्पादकता झाली आणि या वर्षी असा अंदाज आहे की कापसाचं क्षेत्र निदान 10 ते 12% क्षेत्र कमी होणार आहे. म्हणजे 113 लाख वरनं जवळपास ते 100 लाखापर्यंत ते स्थिरावेल असं वाटतंय. आपण जर मागच्या वर्षाचा जर कापसाचा हंगामाचा जर आढावा जर घेतला आपण तर असं लक्षात येईल कापसाचं पीक महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 39.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचं पीक होतं आणि जवळपास कापसाची उत्पादकता आपली अतिशय कमी आहे. 323 किलो रुई आपली उत्पादकता आहे. त्यानंतर कापसाचं उत्पादन जे आहे ते रुईच्या भाषेत बोललं जातं कधी. शेतकरी कापूस जो विकतो ते सीड कॉटन विकतो, सरकी सह असणारा रुई कापूस विकत असतो. मग आपण कापसाचं बोंड हातात जर धरलं तर कापसाच्या बोंडामध्ये साधारणपणे 32 ते 34% वजन टक्के जे आहे ते रुईचं प्रमाण असतं आणि उर्वरित जे ते सरकीचं वजन असतं ते. तर मग अशा अनुषंगाने विचार जर केला आपण तर कापसाचं महाराष्ट्रामध्ये 39.5 लाख हेक्टर क्षेत्राचा विचार जर केला आपण तर जवळपास 8% क्षेत्र फक्त आपलं महाराष्ट्रामध्ये बागायती कापूस आहे, बाकीचा कोरडवाहू कापूस आहे. आणि महाराष्ट्राची कापसाची व्याप्ती जी आहे खूप लोकांना माहीत सुद्धा नाहीये की खूप लोक असं म्हणतात की कापूस फक्त मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये होतो. त्याच्या पलीकडे जाऊन विचार जर केला आपण तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कापसाचं क्षेत्र आहे, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये कापसाचं क्षेत्र आहे. तर या जिल्ह्यांमधले कापसाच्या क्षेत्राचं कुठे आकडेवारी लक्षात येत नाही. नाशिक जिल्ह्यात कापसाचं क्षेत्र आहे, त्यामध्ये पर्टिक्युलर नांदगाव असेल, बांदेगाव असेल, सिन्नर असेल, येवला असेल, त्या तालुक्यात सुद्धा कापसाचं क्षेत्र बऱ्यापैकी सटाणा आहे. तर मागच्या वर्षाचा आपण आढावा घेतला आपण साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कापसाची लागवड सुरू झाली आणि साधारणतः
कापसाची लागवड सुरू होऊन साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत सर्व व्यवस्थित चालू असताना मध्ये लॉंग ड्राय स्पेल पडला. आणि लॉंग ड्राय स्पेल पडल्यामुळे कापसाच्या पिकाला ताण पडला. नंतर पाऊस पुन्हा झाला आणि शेवटीचा हंगामाच्या पहिले विचार केला आपण तर रिटर्न मान्सून जो आहे त्याच्या पलीकडे मला अजून पावसाचे दिवस वाढले. म्हणजे रेनी डे जी यावर्षी जे आहे ते सर्वात जास्त आहेत. त्यामुळे अति पावसाने सुद्धा कापसाच्या पिकाचं नुकसान झालं. दुसरं, कापसाच्या पिकाबद्दलची जी नाराजी जी आहे, जी नकारात्मक जे दिसून येते आपल्याला, की ह्या वर्षी जे कापसाचं उत्पादन अतिशय कमी आलं. 3 ते 4 क्विंटलचं उत्पादन आहे आणि त्याचा लागणारा जो खर्च जो आहे साधारणतः 3 ते 4 क्विंटल उत्पादन घेणाऱ्याचा खर्च साधारणतः 18 ते 20 हजार रुपये खर्च झाला खर्च झालाय. म्हणजे क्विंटल मागे जवळपास 5,000 रुपये त्याला खर्च आहे. अच्छा. आणि यावर्षी भाव तसे समाधानकारक नव्हते. जशी भावाची अपेक्षा त्याला होती, संविधान 8,000 10,000 पर्यंत भाव जातील, परंतु काही काळात तो MSP च्या खाली होता. पण बऱ्यापैकी काही लोकांनी 7,000 पर्यंत भाव लोकांनी कापूस विकला, तरी 7,500 MSP आहे. मग एकीकडे उत्पादन कमी आलं, भावही कमी होते, पुन्हा उत्पादन खर्च वाढला. उत्पादन खर्चामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट, सीड कॉस्ट असेल, फर्टिलायझर कॉस्ट असेल, पेस्टिसाइडची कॉस्ट असेल आणि लेबरची कॉस्ट आहे. ही सर्वात मोठी कॉस्ट लेबरची आहे. कारण लेबर जे तुम्हाला सुरुवातीपासून लागतात, जमिनीच्या मशागतीपासून तर पेरणीपासून तर तुम्हाला वेल्डिसाइडचा स्प्रे करण्यासाठी, तण काढण्यासाठी, फवारणी करण्यासाठी, खत देण्यासाठी आणि कापूस वेचणीसाठी, या कामासाठी मजुरांची संख्या खूप जास्त लागत असते. आणि शिवाय याच्या पलीकडे अजून पुन्हा 2 समस्या आवश्यक दिसल्या. गुलाबी बोंडअळीची समस्या, गुलाबी बोंडअळीची समस्यामुळे आणि बोंडसडमुळे, गुलाबी बोंडअळीच्या बरोबर बोंडसड जी बोल रॉड जी आहेत त्याच्यामुळे सुद्धा कापसाची क्वालिटी खराब झाली आणि उत्पादनावरती मोठा परिणाम झाला. ह्या सर्व गोष्टी ज्या विचार केला आपण, त्याचा उत्पादनावर म्हणजे त्याला उत्पादन न मिळालं, त्याला भाव नाही मिळाला, त्याला पैसे नाही मिळाले, म्हणून ऑफकोर्स त्याच्याबद्दल त्याची नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि या नाराजीचा परिणाम जो आहे हा सर्वदूर महाराष्ट्रभर आहे. असं काय नाही की खानदेशामध्येच पुरतं आहे असं. मराठवाड्यात चर्चा झाली, विदर्भात पण मी चर्चा केली बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत, नगर जिल्ह्यात पण चर्चा केली. आणि विशेष म्हणजे सीड कंपन्या, त्याचबरोबर मीडियाच्या लोकांसोबत, त्याचबरोबर तुमचे दुसरे जे पेस्टिसाइडच्या कंपन्या, त्या सर्वांच्या सोबत चर्चा करताना असं जाणवतं की त्यांचा सुद्धा सूर तसाच आहे की यावर्षी कापसाचं क्षेत्र मोठा परिणाम होणार असं दिसतं एकंदरीत. मग आता कापसाचं क्षेत्र कमी होणार, मग याला शेतकरी दुसरा पर्याय शोधतायत. मग दुसरा पर्याय सक्षम आहे का? मग सक्षम पर्याय आहे का? मग सक्षम पर्याय शोधत असताना सुद्धा तो असा शोधतोय की त्याला कमी श्रम लागेल, कमी मजूर लागेल, कमी खर्च लागेल. मग अशा पिकांमध्ये तो जास्त विचार करू लागलाय. मग त्याच्यामध्ये मग तुमचं मक्याचं पीक आहे, तुमचं तुरीचं पीक आहे आणि सोयाबीनचं पीक आहे. या पिकांना मजूर अतिशय कमी लागतात. 1 टाइम हार्वेस्टिंग आहे त्याला. मग त्याला निंदणीला सुद्धा विडीसाईड अवेलेबल आहे. त्यामुळे त्याला खर्च, लागवडीचा खर्च त्याचा कमी असतो, मजुरांचा ताण कमी असतो आणि त्याला हार्वेस्टिंगला 1 टाइम हार्वेस्टिंग असल्यामुळे त्याला जास्त ताण पडत नाही त्याचा. आणि रेट पण चांगले त्याचे, तुरीचे पण रेट चांगले आहेत आणि मक्याचे पण रेट चांगले. आता हल्ली मक्याचे भाव 2500 रुपये क्विंटल झाले. आपण मका एकरी 100 क्विंटलवरती काम करतोय. म्हणजे भविष्यातलं पीक जे असणार ते मका पीकच आपल्याला चांगलं पीक लक्षात येतंय. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कापसाचं उत्पादन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे याचा इनिशिएटिव्ह घेऊन कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जी आहे, मुंबईची जी संस्था जी आहे, त्यांनी 2 दिवसाचं कापसाच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. या प्रशिक्षणामध्ये असं अपेक्षित होतं की जे भारतामध्ये कापसाचे झोन आहेत, 3 झोन आहेत. उत्तर झोन आहे, उत्तर विभाग, मध्य विभाग आणि दक्षिण विभाग. उत्तर विभागामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान 3 राज्य येतात. मध्य विभागामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात हे 3 राज्य येतात. दक्षिण विभागामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा, तामिळनाडू आणि ओडिसा हे राज्य येतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्तीसगडहून सुद्धा कापसाचं क्षेत्र वाढलं. जवळपास 60,000 हेक्टर क्षेत्र कापसाचं छत्तीसगडमध्ये आलं. हे जे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांची चर्चा करताना या गोष्टी जाणवल्या. आणि तिथे सर्व राज्यांच्या शेतकऱ्यांची चर्चा करताना असंच जाणवलं की कापसाचं क्षेत्र कमी होणार आहे. बरोबर आहे.
मग हे क्षेत्र कमी होण्याच्या ऐवजी कापसाच्या पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती मला कॉटन आशिया विज्ञानी मला आमंत्रित केलं होतं माझे विचार मांडण्यासाठी. आणि गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस काय असले पाहिजे, शेतकऱ्यांना कापसाचं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे याच्याकरता त्यांनी मला व्याख्यान द्यायला मला बोलवलं होतं. आणि मित्रांनो कसं की आपण अनेक वर्षापासून जरी शेतकरी कापूस लावत असले पण कापूस पिकाची शेतकऱ्यांना ओळख नाही असं मला वाटलं. कारण दरवर्षी सीजन आलं की शेतकरी तेच विचारतात, कापूस कोणता लावायचा आहे, किती अंतरावरती लावायचा आहे, किती कोण्या खतं टाकायचं आहे, कोणत्या औषध फवारायचं आहे. दरवर्षी सातत्याने कापूसचं लागवड करत असेल तर त्याला या गोष्टी माहिती असायला पाहिजे की कोणतं अंतर लावलं पाहिजे, कुठली व्हरायटी लावली पाहिजे, कुठलं किती खतं दिले पाहिजे, केव्हा दिलं पाहिजे, व्यवस्थापन कसं बरोबर, आणि कुठल्या कीड रोगाची कोणतं फवारणी केली पाहिजे. हे बेसिक गोष्ट तर माहित असणे अपेक्षित आहे. पण त्याच्यामध्ये उणीवा जाणून येतात. हा जो गॅप जो आहे ना, नॉलेज गॅप, मी कापसाचं उत्पादन कमी येण्याचं पहिलं महत्वाचं कारण तिथे सांगितलं होतं की लॅक ऑफ नॉलेज, की नॉलेज गॅप तिथे असल्यामुळे उत्पादन कमी येत आहे आपल्याला. आज सुरुवातीपासून जर विचार केला आपण जमिनीच्या पूर्वमशागतीपासून तर काढणीपर्यंत टप्प्याटप्प्यानं जर सांगायचं म्हटलं त्याला वेळ लागणार आहे. परंतु काय होतं की आता नवीन नवीन गोष्टी येत असतात आणि शेतकऱ्यांना कन्फ्युज करत असतात. परत तुमचा एक मुद्द्याकडे येतो. सगळ्यात महत्व अजून एक मागे एक इंटरव्ह्यू केला होता, असं एक त्यातून जाणवलं की कॉटन बीटी जे म्हणजे हा BT 2 पर्यंत गेले आणि ती ज्यावेळेस सुरुवातीला आली त्यावेळेस अनेक असं म्हणतात की बोंडअळी पळणार नाही, पेस्टिसाइड पण मारायची गरज नाही. पण नंतर कालांतराने त्याच्यावर जी जीन्स आहे तिचा जो महत्व आहे ते कमी होत गेलं, नंतर बोंडअळी निर्माण केली. आता कॉटनचे तिसरी टप्पा किंवा चौथा पाचवा म्हणजे विदेशात जर बघितलं की अमेरिका वगैरे तिकडे BT 5 पर्यंत आले, आपल्याकडे अजून BT 2 वर अडकून पडलंय. त्याच्यामुळे त्याचा परिणाम नाही, कारण खर्च खूप वाढलाय, पेस्टिसाइड कंपन्या ज्या मोठ्या महागड्या आहेत त्याचा पण एक परिणाम दिसून येतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु हे तंत्रज्ञान कोणतंही नवीन आलं तर जो एंड युजर जो आहे, शेतकरी जो आहे, त्याने त्या टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर करणं हे पण गरजेचं आहे की नाही. आता जेव्हा बोलगाड टेक्नॉलॉजी भारतामध्ये आली 2002 साली शासनाने त्याला परवानगी दिली, बरोबर. बोलगाड 1 आलं त्यावेळेस, बोलगाड 1 2007 पर्यंत चाललं, 2007 ला बोलगाड 2 आलं, बरोबर आहे. बोलगाड 2 मध्ये 5 अळ्यांचं नियंत्रण मिळवलं आपण. बोलगाड 1 मध्ये 3 अळ्यांचं नियंत्रण मिळवलं होतं आपल्याला, बोलगाड 2 मध्ये 5 अळ्यांचं नियंत्रण मिळवलं. परंतु त्यावेळेला ही जी टेक्नॉलॉजी मॉन्सॅन्टोकडे आपल्याकडे आली त्यावेळेला प्रत्येक बियाण्याच्या पॅकेट सोबत 120 ग्रॅमचं रिफ्युजी पॅकेट दिलेलं होतं, बरोबर. परंतु दुर्दैवाने भारतातल्या शेतकऱ्यांनी ते रिफ्युजी सीड्स ज्या पद्धतीने कंपन्यांनी सांगितलं होतं लावायला तशा पद्धतीने लावला न गेल्यामुळे त्याचा परिणाम झाला. नंतर मध्यंतरी शेतकरी लावत नाही म्हणून काही कंपन्या त्यामध्ये मिक्स करून टाकलं होतं, काही ठिकाणी त्यांनी चुरीचं बियाणं टाकलं होतं. मग याचा परिणाम सुद्धा झाला की शेतकऱ्यांनी सुद्धा जी टेक्नॉलॉजी आपण आणणार आहे त्याचा सुद्धा व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे की नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. रिफ्युजी सीडची टेक्नॉलॉजी जर व्यवस्थित वापरली गेली तर ह्याची समस्या आतापर्यंत आलीच नसती मला असं वाटतं. मग अजून एक ह्या कंपन्या ज्या आहेत म्हणजे तिसऱ्या टप्प्याची किंवा 5व्या जे BT कॉटन याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे इतर कंपन्यांचा फायदा होतो असं जगामध्ये अशी कोणती समस्या नाही की त्याच्यावरती सोल्युशन नाही. असं आपण सोल्युशन शोधतोय बोलगाड म्हणजे पिंक बोलम साठी जी अळी आलेली आहे त्याच्यावरती सोल्युशन शोधतोय, बरोबर आहे. आता आपल्याकडे ही गुलाबी बोंडअळीचं निराकरण होणं फार कठीण वाटतं मला. कारण काय माहिती कारण सांगतो की भारतामध्ये जवळपास 379 जाती कपाशीच्या आहेत आणि काही जाती ज्या आहेत 140 दिवसाच्या आहेत, काही 150च्या आहेत, काही 160 दिवसाच्या आहेत, काही 180 दिवसाच्या, काही 200च्या आहेत, बरोबर आहे. आपल्याकडे शेतकरी काय की एकाच शेतामध्ये 3 प्रकारच्या जाती लावतो तो, म्हणजे 140 दिवसाची पण लावेल, 150ची पण लावेल, 160ची पण लावेल. दुसरं सोईंग विंडो जो आहे कापसाच्या आपल्याकडे पेरणीचा कालावधी जो खूप मोठा आहे. अच्छा, म्हणजे मेच्या अखेरपासून कापूस लावणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. मेच्या अखेरपासून कापूस लावण्यास सुरुवात होते आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापूस लागला जातो. हा सोईंग विंडो जो आहे ही खूप मोठी आहे. मग ही सोईंग विंडो नॅरो कशी करता येईल म्हणून शासनाने निर्णय घेतला की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बियाणं उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनी पुढच्या आठवड्यात कापूस लावायचा, बरोबर. तरी काही लोक कुठून आणतात बियाणं मला माहित नाही, पण ते मेच्या अखेरपासून लोकांचे कापूस लावतात ना. खानदेशात बघितलं की उन्हाळी कापूस लावतात, मेच्या शेवटच्या आठवड्यात लावतात. त्याच्याकडे ठिबक आहे,
पाण्याचे सीझन असतं म्हणून तो कापूस म्हणून- चांगला येतो म्हणून जनरली म्हणून कापसाची जी अवस्था जी आहेत व्हरायटीच्या कालावधीनुसार बदलत जातात. त्या 140 दिवसाची व्हरायटी वेगवेगळ्या असणार आहे, 150ची असणार आहे, 160ची असणार, 180 असणार. त्यामुळे गुलाबी बोंडळी ही मोनोफेगस पेस्ट आहे. त्यामुळे तिला खाद्य सातत्याने मिळत राहतं, त्यामुळे तिचं निराकरण होणं शक्य नाही. म्हणून निदान शेतकऱ्याने त्याला 3-4 जाती लावायच्या ना, त्याने जरूर लावाव्यात. माझं असं म्हणणं आहे, लावाव्यात. त्याला एका जातीवर विश्वास नाही त्याचा. कारण दुकानदाराकडे जातो, त्याला पाहिजे असते एक, कुठली जात तो आणतो दुसरीच. त्यामुळे त्याचं काही नियंत्रण त्याच्यावरती नाही. दुकानदाराच्या भरोश्यावरती हे तर काम चालतं. मग त्याने जर लावायचं ना, ते 2-3 जाती लावायच्या ना त्याला शेतामध्ये, ठीक आहे लावा, परंतु सेम ड्युरेशनच्या लावा. म्हणजे 150 दिवसाची लावा किंवा 160 दिवसाच्या 3 व्हरायटी लावा, 180 दिवसाच्या 3 जाती लावा. इरिगेटेड लावायचे असेल तर तुम्हाला कालावधीचा मर्यादा नाही. मग तुम्ही पसरणारी लावा, सरळ वाढणारी लावा, कमी कालावधीची लावा, जास्त कालावधीची लावा, कारण रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत. म्हणून आपण 2 गट करू. जे शेतकरी कोरडवाहू असतील, कोरडवाहू म्हणण्यापेक्षा पावसाच्या भरोश्यावरती कापूस लावणारा असेल, तर त्या शेतकऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं, कापसाचे व्हरायटी निवडताना सरळ वाढणारी वाढ निवडलं पाहिजे. सरळ वाढणार आणि कमी कालावधीचं 140 ते 150 दिवसाचे कालावधीचं व्हरायटी त्यांनी निवडली पाहिजे. त्याने पसरणारी व्हरायटीचं निवड करायची नाही, त्याने दीर्घ कालावधीच्या व्हरायटी निवडायच्या नाही. आणि त्याने पसरणाऱ्या व्हरायटी लावायच्या नाही आणि मोठ्या अंतरावरती जास्त अंतरावरती सुद्धा लावायच्या नाही. त्याने कमी अंतरावरती लावलं पाहिजे. मग त्याचे अंतर काय असणार आहे, त्याच्याकडची जर जमीन जर मध्यम प्रकारची जर असेल ना, त्याने 3x1 किंवा 4x1 अंतरावरती लावा किंवा 3x1.25 वरती लावा. जमीन हलकी असेल तर अति घनदाट लागवड जी याला SDP आपण म्हणतो, घनदाट लागवड, ती आता नवीन पद्धत सुरू झालेली आहे. गेल्या 3 वर्षापासून बघतोय. 2 ओळीतलं अंतर 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर अर्धा फूट. आपल्याकडे त्याला मांजर पावली म्हणतात. 6 इंचावरती 15 सेंटीमीटर. याच्यावरती म्हणजे जमीन कोणती असली पाहिजे, हलकी जमीन. हलकी जमीनसाठी मध्यम जमिनीकरता त्याने 3x1 लावलं पाहिजे किंवा 3x1.25 किंवा 4x1 अंतरावरती लावलं पाहिजे. तर त्याला कापसाच्या झाडांची संख्या पण वाढेल. नाही तर काय होतं, हलक्या जमिनीला सुद्धा पसरणाऱ्या व्हरायटी लावतो आणि अंतर ठेवतो 4x3, 4x2, 4x2.5, 4.5x1.5, 4.5x2 अशा वेगवेगळ्या अंतरावरती लावून कापसाच्या झाडांची संख्या त्याची असते 5,000 पासून 6,000 पर्यंत. झाडांची संख्या कमी, त्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही, जमीन हलकी, उत्पादन कमी येणार आहे ना. आणि जवळपास 30 ते 40% जमीन जर हलक्या प्रकारची असेल तिथे उत्पादन कापसाच्या शेतकऱ्यांनी त्या कापूस लावताना विचारच केला पाहिजे खरं तर. आणि बरोबर तुम्ही बोललं की लावताना बियाणं खूप महत्वाचं आहे. आता असा एक ट्रेंड आलाय की समजा या बियाणं बोंडाळी पडते बरीचशी, तर देशी वाण जे आहेत त्याचा पण खूप मोठ्या प्रमाणात लागवड, त्याचं उत्पादन पण येईल. त्या संदर्भात तुम्ही का देशी वाणाकडे वळावं, कारण अनेक जण पण सजेस्ट करायला लागले तज्ञ. त्याच्यामध्ये कुठलीही व्हरायटी किंवा कुठल्या प्रकाराचा काही वाईट असं नसतं, लक्षात घ्या. देशीमध्ये चांगलं उत्पादन मिळतं, त्याच्यामध्ये किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो, पण त्याला बोलगा टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये नाही, लक्षात घ्या. त्याच्यात नाहीये. उत्पादन सुधारित जास्त निघालेलं आता असं म्हणतात. उत्पादन जे आहे ना, त्याच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसवरती अवलंबून असणार आहे खरं तर. तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन त्याचं करताय, याच्यात तुम्हाला सरळ वाढणारे वाणच वापरले गेले पाहिजे. जवळच्या अंतरावरती लावलं पाहिजे. झाडांची संख्या वाढली पाहिजे. झाडांची संख्या वाढली पाहिजे. दुसरा, येणारा जो पहिला फ्लश जो आहे, तो पहिला फ्लश कधी गळता कामा नये. बऱ्याचदा कधी पहिला फ्लश गळला की त्याचं मोठं नुकसान त्याच्यामध्ये होतं. म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांनी निवडलं लक्षात ठेवा की त्याच्या कमी कालावधीच्या व्हरायटी जर लावल्या 140-150 दिवसाच्या, तर जेव्हा रेनफॉल विड्रॉ होतो, पाऊस निघून जातो ना, त्यावेळेला त्याचा कापूस पीक संपलेला असतो त्याचं. ओके, लक्षात घ्या. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला जर रेनफॉल विड्रॉ होत असेल आणि त्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जर पाऊस पडल्यानंतर कापूस लावत असेल, तर जूनच्या शेवटच्या अखेरला लावत असेल, तर जूनचे 7 दिवस, जुलैचे 30 दिवस, ऑगस्टचे 30 दिवस, सप्टेंबरचे 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 30 दिवस, अशा 140 दिवसामध्ये त्याचं पीक संपून जातं. त्याला पावसाचा काही झटका बसणार नाही. अशा नियोजन. आणि लागवड करताना शेतकऱ्यांनी कोरडवाहू असो की बागायती असो, त्याने लागवड गादी वापरतीच केली पाहिजे. कापसाचे पीक आता गादी वापरतीच लावा.
हा संदेश लक्षात ठेवा. कारण खूप जास्त जरी पाऊस झाला तरी जास्तचं पाणी जे आहे ते बेडमधून निचरा होऊन जाईल आणि कापसाच्या पिकाचं मुळांजवळ हवा खेळती राहील, पाणी साचणार नाही, झाडाची वाढ चांगली होणार आहे, त्यामध्ये उत्पादन चांगलं येणार आहे आणि जास्त पावसामध्ये नुकसान होणार नाही. दुसरा पाऊस कमीच झाला तर 2 गादी वाफ्याच्या मध्ये जी सरी सोडलेली आपण जागा सुटली तिथे पाणी मुरणार आहे. तिथे पाणी जर मुरलं तर कॅपिलरी मुवमेंटने त्याला कापसाच्या पिकाला मुळांना पाणी मिळेल आणि कापसाची वाढ चांगली होणार, म्हणजे त्याला कापसाच्या पिकाला कुठलाही त्याला ताण पडणार नाही. आपण म्हणतो कापसाच्या पिकाला ताण केव्हा पडतो, जेव्हा जमिनीवर ओलावा कमी असतो तेव्हा ताण पडतो. असं नाहीये, कापसाच्या पिकाला 2 वेळा ताण पडतो. एक तर पिकाच्या मुळाजवळ ओलावा नसला तेव्हा किंवा पिकाच्या मुळाजवळ जास्त ओलावा असला तेव्हा सुद्धा ताण पडत असतो. आणि जेव्हा जेव्हा पिकाला ताण पडतो तेव्हा त्याची उत्पादन देण्याची क्षमता कमी कमी होत जाते सध्या. म्हणून गादी वापर चालू करा. ज्याला शक्य असेल त्याने मल्चिंग फिल्मचा वापर करा. कमी मायक्रॉनची मल्चिंग फिल्म पण मिळते. मल्चिंग फिल्मचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होणार नाही. तण उगवणार ना, तण उगवल्याने तर तण काढण्याची मजुरी सुद्धा वाचेल. बरोबर. आणि शिवाय पाऊस सुरू असताना सुद्धा तुम्हाला ठिबक बंद खतं सोडता येणार आहे. ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, त्याने कापूस ठिबकवरतीच लावला पाहिजे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात लावला पाहिजे. गादी वाफेवरती लावला पाहिजे. ठिबक लावताना इनलाईनचा वापर केला पाहिजे. इनलाईन मध्ये भरपूर उपलब्ध आहे, आता कमी खर्चाची सुद्धा इनलाईन आहेत. जैन टर्बो एक्सेल आहे, जैन टर्बो सुपर आहे, जैन टर्बो स्लिम आहे, क्लास 1 आहे, कमी खर्चाची सुद्धा आहे. टर्बो स्लिम आणि क्लास 1 कमी खर्चाचे आहेत. ज्याला सबसिडीज पाहिजे नको पाहिजे त्याने टर्बो स्लिम घ्या किंवा क्लास 1 घ्या, त्याला कमी खर्चाचं काम भागणार होतं. ज्याला 90% सबसिडी पाहिजे शासनाची, पट्टी ड्रिपर असणारी जैन टर्बो एक्सेल घ्या किंवा टर्बो सुपर घ्या. अशा पद्धतीनं ठिबकवरती कापूस लावा आणि लागवड करताना त्याला कापसाच्या पिकाला बेसल डोस दिला पाहिजे. शेतकरी कोरडो असो की बागायती असो, एक तर कोरडो शेतकऱ्यांनी 75 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करायची नाही. म्हणजे जमीन 6 इंच ओल असली पाहिजे. ओल असल्याशिवाय कापूस लावायची काही एक फटका पडला कापूस लावून टाका, आपल्याला अशी पद्धती आहे ना. पण पुरेशी ओल असल्याशिवाय कापूस लागवड करायची नाही, अन्यथा मध्ये जर खंड पडला तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. सिंचनाची व्यवस्था असेल ना त्या ठिबकवरतीच कापूस लावायचा आहे आणि लागवड करताना बेडवरती लावा. फक्त 10 ते 15 मिनिटं ठिबकने पाणी द्या. तिथे एक एकच बी लावा. उगाच लोक शेतकरी 2-2, 3-3 बिया लावत राहतात, जास्त काहीच गरज नाही. एक एकच बिया लावायची. 2 बिया लावल्या ना, 2 झाडं तुम्ही ठेवले ना, मध्ये 2 झाडाच्या मध्ये ज्या फांद्या ज्या आहेत त्याला पाते फुलं बोंड लागतच नाही. लक्षात ठेवा, ते लागतात एकदम कमी कमी लागतात. त्यामुळे 2 झाड एकच झाड दिसतं आपल्याला. म्हणून एकच झाड लावा ना, तुम्ही एकच बी लावा ना. बरोबर, एकच बी लावा, तुमचा बियाण्याचा खर्च पण कमी होणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे बागायतीची कापूस लावायचा आहे, सिंचनाची व्यवस्था आहे, ठिबकवरती कापूस लावणार आहे, त्यावेळेला त्याने अंतर जे आहे ते साधारणतः 4x1.25 किंवा 4x1.5 सरळ वाढणाऱ्या वाहनासाठी किंवा 4.5x1.5 किंवा 4.5x1.25 अंतरावरती लावा. पसंतदार लावायचे असेल तर मग 4x1.5 असेल किंवा 4x2 असेल किंवा 4.5x2 असेल अशा अंतरावर सुद्धा किंवा 5x1.25 असेल किंवा 5x2 अंतरावरती सुद्धा कापूस तो लावू शकतो. म्हणून त्याला मर्यादा नाहीये. त्याने पसरणाऱ्या लावा, सरळ वाढणाऱ्या वाहन लावा, सिंचनाची व्यवस्था असणाऱ्याला मर्यादा नाहीये. आणि लक्षात ठेवा, ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच. ज्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन बसवलेलं आहे त्याने पाण्यात विघणारी खतं द्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही हाताने खतं फेकले ना, ते खतं फक्त 30 ते 35% लागू पडतात. पण ठिबकबंद खतं दिले ना, ते 90% लागू पडतात. म्हणून शेतकरी कोरडो असो की बागायती असो त्याने बेसल डोस दिला पाहिजे. बेसल डोस मध्ये 1 बॅग 10-26-26 ची 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो गंधक, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स बोरॉन जे आहे ते हे मिसळून सनी डेपो तयार करायचा आणि बेड तयार करायचा, त्यामध्ये टाकायचं. शेतकरी कोरडो असो की बागायती त्याने बेसल डोस दिला पाहिजे. नाही तर आपल्याकडे काय पद्धत आहे, शेतकरी कापसाला 15 दिवसांनी किंवा महिन्याने खतं घालतात. कापसाची मुळे सरळ जातात जमिनीमध्ये आणि तुम्ही जर खतं जमिनीच्या वर टाकत असाल, कोणती मुळे खालून वर येणार आहेत. बरोबर. म्हणून खतं हे बेसल डोस जे जमिनीमध्ये दिले गेले, मातीने झाकले गेले पाहिजे, पिकाच्या मुळाजवळ दिले गेले पाहिजे. कारण फॉस्फरस आणि पोटॅश जमिनीच्या मातीच्या काही संपर्क आलं की त्याचं स्थिरीकरण जास्त होऊन जातं. स्थिरीकरण झालं जे पिसांचे कमी होणार आहे. म्हणून आपण खतं जास्त विभागून देण्याकरता ठिबकबंद आपण आठवड्यातून 2दा खतं द्यायला सांगतो. म्हणजे दर 4थ्या दिवशी ठिबकबंद खतं तुम्ही सोडा, अशा पद्धतीने. बरोबर. किंवा एक वेगळा प्रश्न करतो की कापूस बघितलं की आता आपण चर्चा जी चालू आहे की परत मूळ मुद्द्यावर घेऊन येतो की कापसाचं पेरा खूप कमी होत चाललाय. कारण पूर्वी कापूस हा एक नगदी पीक होतं आणि सोन्याचा भाव, पांढरं सोनं आपण म्हणतो कापसाला,
पण आज कापसाचे भाव आहे तिथंच आहे आणि सोन्याचे भाव 1 लाखाकडे चाललाय. मग झालंय 98,000 आता भाव झालाय. म्हणजे हा एवढा डिफरंट, म्हणजे शेतकरी बघितलं कापूस म्हणजे पांढरं सोनं आता ती जे झाळे झापडली याच्याकडे तुम्ही काय म्हणाल तुम्ही? नाही, याचं कारण सुद्धा तसंच आहे ना. आपण जे शेतकऱ्यांनी त्या मानसिकतेने आपण शेती केली पाहिजे. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. आपण अजून सुद्धा कापसाची बरीचशी शेती जी आहे ना ती पारंपरिक आहे. बरीचशी ऑलमोस्ट मोर दॅन 90% शेती कापसाची पारंपरिकच आहे. पारंपरिक भाव जो आहे, भाव अजून म्हणजे तुम्ही लक्षात 2 गोष्टी गडबडमध्ये करतायत. शेतकऱ्यांना कापूस पीक नगदी पीक म्हणतोय ना, जर त्या पिकापासून त्याला नफाच राहत नसेल त्याला नगदी पीक आपण कसं म्हणणार आहे? मग पुढे कुठे प्रश्न येतो की कापसा उत्पादन कमी मिळते, किती मिळतंय त्याला? 3-4 क्विंटल शेतकरी त्याला नफा राहूच शकत नाही ना, आणि त्याचा खर्चच तेवढा आहे. मग अशा वेळेला त्याचा फोकस काय असला पाहिजे की ज्या पद्धतीने तो इनपुट वापरतोय, निविष्ठा, प्रत्येक पिकासाठी ज्या निविष्ठा वापरल्या जातात त्या प्रत्येक निविष्ठाची कार्यक्षमता ही 90% पेक्षा जास्त पाहिजे. जे पारंपरिक शेतीमध्ये फक्त 30 ते 35% असते. नाही, हे तुम्ही बरोबर म्हणतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीमधून जर आपल्याला आधुनिक शेतीकडे यायचं असेल तर प्रगत तंत्राचा आपल्याला अवलंब करावा लागेल. अलीकडे आता तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण IoT टूल्स आणि AI तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या 2 टूलचा आपण सर्रास वापर आता शेतीमध्ये होणार आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे काय होणार की प्रत्येक निविष्ठाची कार्यक्षमता तर वाढेलच, परत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रिडिक्शन मिळेल. सॅटेलाइट बेस असणार ते. सॅटेलाइट तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस आणि अल्टरनेट डेला तो इमेजेस पाठवतो की तुमच्या पिकाला पाण्याची गरज आहे का, कुठे पाणी कमी पडतं, पाण्याचा ताण पडतोय का. तर 3 प्रकारची इमेज असतात. एक हिरव्या रंगाची असते, एक पिवळ्या रंगाची असते आणि एक लाल रंगाची असते. लाल रंगाची इमेजेस मिळाल्या, पॉकेटमध्ये मिळालं, तर त्या पॉकेटमध्ये तुमच्या ठिकाणी समस्या निर्माण झालेली आहे, पाण्याचा ताण पडलेला आहे किंवा अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आहे किंवा तिथे रोग आलेला आहे किंवा किडे आलेले आहे. हिरवी जर इमेजेस असेल ना, तुमचं पीक अगदी हिरवगार, अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पिवळा असेल ना, तुम्हाला अजून सुद्धा प्रॉब्लेम आणण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. AI तंत्रज्ञान तुम्हाला अलर्ट देत असतं, पण तुम्ही त्याला जो डेटा देतात ना, त्या डेटावरती तो तुम्हाला सोल्युशन द्यायला विचारतो. तुम्हाला अलर्ट देतो तो, पाण्याचा ताण पडतोय का, किडी रोगाचा प्रादुर्भाव झालाय का, तुमच्या अन्नद्रव्याची डेफिशियन्सी येते का. तर असा अलर्ट झाला तुम्ही लगेच मॅनेजमेंट करतात ना. समजा तुम्हाला ती लाल इमेज आली तर तुम्ही लगेच तिथे कुठेतरी पाण्याचा ताण पडतोय तर त्या ठिकाणी पाणी द्यायची व्यवस्था कराल तुम्ही, किंवा अन्नद्रव्याची डेफिशियन्सी त्याला फवारणी करा, खताची फवारणी करा, खतं तुम्ही त्याची टाकाल, किंवा किडी रोग येत किडी रोगाचा प्रादुर्भाव नेमकं तुम्ही स्प्रेइंग त्या ठिकाणी कराल. म्हणजे तुम्हाला अलर्ट जर मिळाला तर तुम्ही त्याला सोल्युशन तुम्ही स्वतः आणि त्याचं व्यवस्थापन करता, म्हणजे तुम्हाला उत्पादन जास्त मिळतं त्या ठिकाणी. नाही, माझा मुद्दा असा पण एक आहे जनरली की शेतकरी प्रचंड मेहनत करतो, जसे तुमच्यासारखे तंत्रज्ञान किंवा सांगत असतात, त्या जे तंत्रज्ञान तज्ज्ञ सांगत असतो किंवा कंपन्या सांगतो तसं तो प्रयत्न करतो. पण भाव जो आहे शेतकऱ्याला, म्हणजे मी जो मुद्दा उपस्थित केला, सोन्याचा भाव आज 98, तुम्ही म्हटले की 98 लाखावर, 98,000 गेला, आणि आज 7,000, म्हणजे जो 3,000 वरून 7,000 जातो. सर तुम्ही भावाचं ना, म्हणून आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय घडामोडी होत आहेत. आता अमेरिकेने जे काही चाललं त्यांचं युद्ध, वार चाललेलं आहे, ट्रेड वॉर, त्याच्यामुळे हे रेट सडन वाढतायत तुमचे. नाहीतर सोन्याचे किंवा इतर गोष्टीचे भाव सडन वाढायची काही आवश्यकता म्हणजे तशी गरज नाहीये. त्याचं कापसाचं सुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता जगामध्ये बघाल तर आपल्या व्यतिरिक्त आपण भारतामध्ये जवळपास जगातल्या जवळपास 38 ते 40% कापूस भारतामध्ये होतो. त्याच्यानंतर 2 नंबरचा देश चायना आहे, त्याच्यानंतर ब्राझील आहे, त्याच्यानंतर तुमचा ऑस्ट्रेलिया आहे, इस्रायल आहे. तर ह्या देशांमध्ये कापसाचं जो ट्रेड जो आहे, आता कापूस घेणारे देश कोणकोणते आहेत? इंडोनेशिया आहे, बांगलादेश आहे, तुमचं पाकिस्तान आहे, पुन्हा चीनला सुद्धा कापूस लागत असतो. मग असे हे कापसाचे इंटरनॅशनल ट्रेडिंगच्या तुमचे कापसाचे भाव अवलंबून असतात. जिथे डिमांड सप्लाय वरती रेट ठरतात की नाही, जेव्हा डिमांडच कमी असेल तेव्हा रेट कसे जास्त मिळणार तुम्हाला. मग अशा परिस्थितीमध्ये रेट जे आहेत आपल्या कापसाचे MSP खाली रेट जाण्याची शक्यता सुतराम नसते. यावर्षी म्हणजे आता पहिलं वर्ष असेल की MSP चे खाली कापूस थोड्या वेळ काही कालावधी गेला, 12,000 पर्यंत गेला, आता काही कालावधी MSPच्या वर जी रेट आहेत, MSP ची प्राइस जी आहे ती 7,500 सुद्धा शेतकऱ्याला चांगला नफा मिळून देणारी रेट आहेत. पण उत्पादन जे आहे ना, उत्पादनाची पातळी कमी असल्यामुळे त्याला प्रॉफिट कमी राहतोय, लक्षात घ्या. म्हणून त्याने
त्याने त्याच्या हातात भाव नाही लक्षात घ्या सोनवणे साहेब. हम्म. त्याच्या हातात भाव नाही लक्षात घ्या. त्याच्या हातात जी गोष्ट आहे त्याकडे तो दुर्लक्ष करतोय. त्याच्या हातात जी गोष्ट आहे ना त्याच्याकडे त्याने फोकस केलं पाहिजे. कापसाचं उत्पादन वाढण्यासाठी जी पारंपरिक पद्धतीने त्याचं कार्यक्रम चाललेला आहे. बरीचशी कापसाची शेती पारंपरिक आहे, अनुकरणीय आहे. याचं पाहून त्याचं पाहून त्याचं पाहून त्याचं पाहून चाललेलं आहे. तसं न करता आपल्या शेतामध्ये त्या पिकाची गरज काय ते ओळखून करा. आपल्या शेतीमध्ये जमीन आपल्याकडची जमीन कशी आहे, आपल्याकडे हवामान कसं आहे, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का, पीक कोणतं कसं लावलेलं आहे, त्याचं व्यवस्थापन काळजीपूर्वक करा. निश्चित तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल. गादी वापरची लागवड करा. किती पाऊस येतात तुमचं पिकाचं नुकसान होणार लक्षात ठेवा. राहिला प्रश्न तुमच्या गुलाबी बोंडाची व्यवस्थापन करता. गुलाबी बोंडाचे व्यवस्थापन हे एकट्याच विचाराने करून चालणार नाही. समजा तुम्ही व्यवस्थापन केलं पण बाजूच्याने केलं नाही ते पतंग तुमच्या शेतात येणार नाही का? येतीलच. नर मादीचं मिलन होणार. मादी अंडी घालणार. मादीचं अंडी घेतून आळ्या बाहेर पडणार आणि बोंडाचं नुकसान करणारच आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जागरूक राहणं कष्ट आहे. शेतकऱ्याने प्रत्येक जो शेतकरी कापूस लावेल प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे की त्याने या किडीचा अभ्यास करून त्याचं व्यवस्थापन करायचं. मग आपल्या शेतामध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्ही लावायचा अर्थ काय? लोक खरंच सीसीटीव्ही लावायचे का? परवडेल का? सीसीटीव्ही म्हणजे तुमच्या शेतामध्ये कामगंध सापळे लावा. एका एकाला 4-5 सापळेला 40-50 रुपयाचा सापळा मिळतो. 200-400 रुपये लागतील. पण तुमच्या शेतात तुम्ही कामगंध सापळे बसल्यानंतर तुमच्या शेतात तुम्हाला आयडिया येते की तुमच्या शेतामध्ये गुलाबी बोंडीचा प्रादुर्भाव झालेला आहे का. त्या ट्रॅप मध्ये मात आले की जेव्हा कळतं तुम्ही फवारणी केली पाहिजे. त्यावेळेला मग अंडी नर मादीचं मिलन होऊ नये याच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. PBGL आलेलं आहे नॅटको कंपनीचं. नंतर तुमचं जापनीज टेक्नॉलॉजी जी आहे ती PB नॉट आलेलं आहे. PB नॉट आम्ही वापरलेलं आहे. PB नॉट आणि PBGL ने सुद्धा बराच फरक पडलेला आहे. आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. फेरोमन ट्रॅप वापरलं पाहिजे. अंडी नाशक कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. एक अंडीचा नाश झाला की आळ्या बाहेर पडणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा फ्लॉवरिंगच्या वेळेस आपण बघितलं की जे फुलं बंद आहेत गुलाबाची कळी सारखी डोमकळी आहेत त्या डोमकळ्या आपण तोडल्या पाहिजे. पिशवीत जमा केल्या पाहिजे आणि बाहेर त्याच्या नष्ट केल्या पाहिजे. कारण डोमकळीमध्ये हमखास अळी असणार त्यामध्ये आणि त्याचा प्रादुर्भाव होणार आहे पुढे. अशा पद्धतीने आपण गुलाबी बोंडाचं व्यवस्थापन जर केलं तर तुमच्या बऱ्याचशा समस्या कमी होणार आहे. आणि गादी वापरची लागवड केली, मल्चिंगचा वापर जर केला तर बोंड सडची समस्या येणार नाही. बरोबर. बोंड सडची समस्या येऊन म्हणून आपण COCचा स्प्रे सांगतो, कॉपर ऑक्सीक्लोराइडचा, फंगिसाइडचा स्प्रे, ट्युडोमिलचा स्प्रे करा, मेटॅलिकचा स्प्रे करा. बोंड सड येणार नाही त्यामध्ये. निश्चितच तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली. जडे सर हे होते BD जडे सर आणि त्यांनी कापसाच्या खूप बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. कापसाचं क्षेत्र हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात घटण्याची शक्यता आहे आणि त्याची आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. आणि जे काय कारण आहेत त्यांनी अनेक कारण सांगितले. त्या कारणांवर खरंच कारण मीमांसा केली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा अभ्यास करून आणि कापसाचं उत्पादन एकरी परवडत नाहीये पण ते एकरी उत्पादन जर वाढलं पारंपरिक पेक्षा आधुनिक तंत्रज्ञान AI तंत्रज्ञान सांगितलं आणि कशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाला जोड देऊन जर कापसाचं उत्पादन घेतलं तर एकरी उत्पादन जर वाढलं तर तो मोठ्या प्रमाणात पैसा शेतकऱ्यांना मिळू शकतोय. पण मात्र यंदा जर बघितलं तर कापसाचं क्षेत्र घटतंय. त्याचे अनेक त्यांनी कारण सांगितले. भविष्यात जर कापसाच जर लावायचं असेल शेतकऱ्यांनी तर कशा प्रकारचं नियोजन करायचं असं सुद्धा जडे सरांनी सांगितलंय.